Hello student, our today's point is packing efficiency and volume occupied by the particles in unit cell. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे जेवढं टोटल व्हॉल्यूम आहे युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे त्यापैकी किती व्हॉल्यूम त्या पार्टिकल्सनं ऑक्युपाय केलं त्याला पॅकिंग इफिशियन्सी असं म्हटलं जातं. मग पॅकिंग इफिशियन्सी कसं कॅल्क्युलेट करणार आपण? व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. divided by total volume of the unit cell. into 100 म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची असेल तर आपल्याला कुठल्या युनिट सेलमध्ये असणारे पार्टिकल्स आणि मग त्या पार्टिकल्सचं आपल्याला व्हॉल्यूम काढावं लागणार आहे. पार्टिकल्सचं व्हॉल्यूम. मग पार्टिकल्सचं व्हॉल्यूम काढण्यासाठी आपल्याला त्या पार्टिकल्सचा त्या युनिट सेलचा शेप त्यामध्ये असणाऱ्या पार्टिकल्सची अरेंजमेंट आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. आता हा सिंपल क्यूबिक युनिट सेल. हा बॉडी सेंटर. इथं 8 कॉर्नर्सला हे 8 इथेही 8 कॉर्नर्सला 8. हा मध्ये मिडलला एक बॉडी सेंटर आणि फेस सेंटरचं थोडंसं काढायला थोडं अवघड आहे. कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे आणि कुठलंही स्ट्रक्चर आपल्याला काढायला येत नाही आहे. हे काय स्ट्रक्चर आपल्याला काढायला येत नाहीत. हे प्रत्येक फेसला हा पोर्शन आहे. हा वरती अर्धा खाली अर्धा आणि हा पुन्हा कॉर्नरचा. अशा प्रकारे फेस सेंटर जे तुम्हाला मी त्याचे जे मॉडेल्स आहे आपल्याकडे हे सिंपल क्यूबिक, हे फेस सेंटर आणि हे बॉडी सेंटर. तर आपल्याला त्याची पॅकिंग इफिशियन्सी काढायची. मग ती पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी आपण एवढं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर न घेता आपण त्याचे सिंपल स्ट्रक्चर्स घेणार. फर्स्ट, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. आपल्याला काय काढायचं आहे? पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. आता टोटल व्हॉल्यूम तर आपल्याला माहिती आहे कारण प्रत्येक युनिट सेलची जी एज लेंथ आहे ती आपण ए म्हणून कन्सिडर केलेली आहे. हे किती कन्सिडर केली? ए. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इक्वल टू ए क्यूब. म्हणजे प्रत्येकाचं व्हॉल्यूम ए क्यूब इतकं असणार आहे. परंतु व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल हे कसं असणार आहे? वेगवेगळं असणार आहे. कारण का? तर त्यामध्ये असणारे स्पेस जो आहे तो वेगळा आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स वेगळे. बघा इथं आपल्याला काय दिसतंय? हे दोन जे पार्टिकल्स आहे हे कंप्लीट एकमेकाला अटॅच झालेले, इथं जॉईन झालेले. परंतु इथं जर आपण कन्सिडर केलं तर हा मधला जो स्पियर आहे मधल्या स्पियरमुळे हे कडेचे दोन पार्टिकल्स आहे इथं थोडासा आपल्याला गॅप दिसतोय आणि हे स्पियर्स हे मधल्या स्पियरला डायरेक्ट अटॅच आहे. त्यानंतर इथं मात्र गॅप आणखी मोठा दिसतोय आपल्याला. सिंपल क्यूबिक युनिट सेल.
Edge length is A. These are the 1/8 part at each corner. प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट आहे. ही टोटल लेंथ A असेल आणि ही रॅडियस R असेल. एका स्पियरची रॅडियस R आणि दुसऱ्या स्पियरची रॅडियस R. देअरफॉर A इक्वल टू 2R. A ची लेंथ किती झाली? 2R. देअरफॉर R इक्वल टू A अपॉन 2. R ची रॅडियसची व्हॅल्यू काय कशी येणार? एज लेंथ डिवायडेड बाय 2. सिम्पली आपण 2 ने डिवाइड केलं एज लेंथला तर आपल्याला R रॅडियसची व्हॅल्यू येणार आहे. तर आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. आता सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स, नंबर ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल्स इक्वल टू 1. कारण 8 कॉर्नरला 1/8 पार्ट. 1/8 पार्ट इंटू 8 कॉर्नर्स इक्वल टू 1 पार्टिकल. मग एका पार्टिकलचं जे व्हॉल्यूम आहे ते म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. मग एका पार्टिकलचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. मग स्पियरचा व्हॉल्यूम काढण्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. 4/3 पाय R क्यूब व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या R क्यूबची जी व्हॅल्यू आहे ती ह्या R वरून R क्यूबची व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची, सबस्टिट्यूट करायची. मग R क्यूब इक्वल टू काय होईल? देअरफॉर R क्यूब इक्वल टू A अपॉन 2 क्यूब. देअरफॉर 4/3 पाय A upon 2 cube, that is equal to 4/3 into pi A cube divided by हे किती येतील? 8. 2 into 2 4. 4 into 2 8. आता डायरेक्ट आपण काय होईल? हे 4×2 8 होतील, हो की नाही? म्हणजे काय झालं? π/6 A क्यूब. π/6 A क्यूब. दिस इज व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. आता आपल्याला आणखी काय काढायचं? तर पॅकिंग इफिशियन्सी काढायची. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हे व्हॉल्यूम इफिशियन्सी, पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू हे झालं व्हॉल्यूम ऑक्युपाईड आणि डिवायडेड बाय A क्यूब टोटल व्हॉल्यूम. तर A क्यूब इंटू 100 इंटू काय असेल? 100 इक्वल टू π/6. मग पायची व्हॅल्यू किती? 3.142 डिवायडेड बाय 6 जर आपण केलं इंटू 100 तर 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 31.42 डिवायडेड बाय 6 केलं. हे 6×6 30 असतील, हो की नाही? आणि हा इंटू 100 0 0, हो की नाही? हां इथं सॉरी 314.2 डिवायडेड बाय 6 आणि याला जर आपण 6 ने डिवाइड केलं तर हे येईल 52.36%. 52.36 हे झाली पॅकिंग इफिशियन्सी. आणि पार्ट ओव्हाइड पार्ट म्हणजे 100 मायनस 52.36 दॅट इज 47 पॉईंट किती येईल? 64. 47.64 येईल ओव्हाइड्स.
पुन्हा बघा इथं हे सिंपल क्युबिक A इक्वल टू 2R, देअरफॉर R इक्वल टू A डिवायडेड बाय 2. नंबर ऑफ पार्टिकल्स 1 पार्टिकल. 1 पार्टिकलचा व्हॉल्यूम घेतला, पण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मांडला, 4/3 पाय R क्यूब केलं आणि R क्यूबची व्हॅल्यू हा Rचा R क्यूब केलं, ती व्हॅल्यू इथं पुट केली आणि यावरून आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाईड मिळालं π/6 A क्यूब आणि त्याला टोटल व्हॉल्यूमनं डिवाइड केलं तर आपली पॅकिंग इफिशियन्सी आली 52.36. Then, in case of body-centered cubic unit cell, body-centered cubic unit cell. आता बॉडी सेंटरमध्ये बघा इथं हा बॉडीमध्ये एक स्पियर आहे आणि हा कॉर्नरचा स्पियर हा या मिडलला स्पियरला अटॅच आहे, इथंही मिडल स्पियरला अटॅच आहे. आता फेस सेंटर नाही तो, म्हणून ह्या साईडला आपल्याला फेसमध्ये कुठलाही स्पियर नाही आहे. तर प्रत्येक कॉर्नरला 8 कॉर्नरला हा 1/8 पार्ट आहे तो अटॅच आहे, परंतु आपण सिम्प्लिफिकेशनसाठी प्रत्येक पार्टिकल इथं दाखवणार नाही. आपण फक्त बॉडीमधला एक पार्टिकल दाखवला आणि 2 कॉर्नर्सचे 2 पार्टिकल्स दाखवले. आता आपण इथं ट्रायंगल काढला. अशा प्रकारे A, B, C and D आणि ही जी AC लेंथ आहे याला आपण B असं म्हटलं आणि एज लेंथ ऑफ युनिट सेल काय आहे तर A आणि ही जी लेंथ आहे AD हिला आपण C असं म्हटलं C. तर आपल्याला हा जो आपण ट्रायंगल घेतला इन ट्रायंगल ABC ABC ट्रायंगलमध्ये हा काय 90 डिग्री अकॉर्डिंग टू पायथागोरस B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. ओके नाही, हा हायपोटेनियस B स्क्वेअर इक्वल टू बेस अँड हाईट A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इक्वल टू 2A स्क्वेअर. B square equal to 2A square and in triangle ACD A हा C आणि D मध्ये हा सुद्धा काय आहे A, ही काय आहे B आणि हा C. therefore C square equal to आता हा सुद्धा काय झाला 90 डिग्री. C square equal to B square plus A square. C square equal to B square plus A square. But we know that B square equal to 2A square plus A square. Therefore, C square equal to 3A square. And also, C equal to काय आहे? Since C equal to 4R इथपर्यंत 1R ह्याचं हा डायमीटर हे 2R आणि हे एक 1R म्हणजे किती झालं 4R. हे झालं 4R. इथपर्यंत ही रॅडियस ह्याची डायमीटर आणि ही दुसऱ्या स्पियरची रॅडियस.
झालं पॉज. हे मिडलची ही डायमीटर 2r, ही 1r radius and 1r radius, that is total 4r. Therefore 4r square equal to 3a square. मग 4r square काय होईल? 16r square equal to 3a square. Therefore r square equal to 3a square divided by 16. किंवा आपण दोन्ही बाजूचा रूट करून घेऊ. तर रूट केल्यानंतर काय होईल? 4r इक्वल टू √3a, टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड. देअरफॉर r इक्वल टू √3/4a. इथं आरची व्हॅल्यू मगाशी म्हणजे इथं सिम्पल क्युबिक बघितलं तिथं r इक्वल टू a डिवायडेड बाय 2 आलं होतं. इथं मात्र r इक्वल टू √3/4a इतकी आपल्याला व्हॅल्यू आली. आता आपल्याला काय बघायचं? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दी पार्टिकल्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. आता बॉडी सेंटर क्युबिकमध्ये टोटल किती स्पियर आहे? 8 कॉर्नरचा मिळून 1 आणि मिडलचा बॉडी सेंटरचा 1 म्हणजे टोटल 2 व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 स्पियर्स. Therefore 2 into व्हॉल्यूम ऑफ 1 स्पियर 4/3 πr³. एका व्हॉल्यूमचं एका स्पियरचं व्हॉल्यूम 4/3 πr³ आणि त्याची ट्वाईस म्हणजे 2 स्पियरचं व्हॉल्यूम. आता आपल्याला r वरून r³ व्हॅल्यू काढायची आणि ती व्हॅल्यू आपल्याला टाकायची. r³ इक्वल टू √3/4a³ आणि ती जी व्हॅल्यू आहे r³ ती आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायची. हे काय होईल? 8/3 पाय आणि हे किती आलं? √3/4a आणि त्याचा क्यूब. किती येईल आपलं? 8/3 पाय. आता हे बघा √3 इंटू √3 इंटू √3 असं जर केलं तर √3 इंटू √3 काय होईल? √9. √9 इक्वल टू 3. देअरफॉर 3√3 म्हणजे ह्याचा क्यूब काय येईल आपला? 3√3 डिवायडेड बाय 4 इंटू 4 16. 16 इंटू 4 दॅट इज 64 a³. जिथं आपण डायरेक्ट डिवाइड करू 8. हे 3 कॅन्सल होईल. ओके नाही? यांना आपण डिवाइड केलं तर म्हणजे आता काय झालं? पाय इंटू √3 आणि डिवायडेड बाय 8 a³. पाय इंटू √3 डिवायडेड बाय 8 a³. हे काय झालं? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दी पार्टिकल्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता आपल्याला काढायची पॅकिंग इफिशियन्सी. तर पॅकिंग इफिशियन्सीसाठी फक्त काय करावं लागेल? डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू π/√3 डिवायडेड बाय 8 a³ डिवायडेड बाय a³. a³ कॅन्सल होईल. इक्वल टू पाय इंटू 100 इंटू 100 पाय इंटू √3 डिवायडेड बाय 8 इंटू 100 जर केलं तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा 68% तुम्हाला येईल. 68%. ही पायची व्हॅल्यू 3.142
2 तुम्ही टाकायची आणि ती जी पॅकिंग इफिशियन्सी आहे ती किती येईल 68%. अँड नाऊ थर्ड वन. आता हे पुन्हा एकदा बघा, आपण इथं 2 ट्रायंगल केले. हे स्ट्रक्चर असं काढलं, हा बॉडीमध्ये ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक, हा एक ट्रायंगल घेतला, हा एक ट्रायंगल घेतला, याला ए बी सी आणि याला डी असं म्हटलं. ही लेंथ बी, ही लेंथ सी. मग हा ए बी सी मध्ये बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ही लेंथ ए, आणि पुन्हा हे झालं 2a स्क्वेअर, आणि ए सी डी मध्ये सी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे हा बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली आपली इथं वर आलेली 2a स्क्वेअर. देअरफॉर सी स्क्वेअर इक्वल टू 3a स्क्वेअर. परंतु सी स्क्वेअर, सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती 4r, कारण हे डायमीटर 2r, हे एक 1r आणि ह्या बाजूला 1r, असं 4rचा स्क्वेअर. आणि हे इंटरचेंज केलं, आपल्याला आरची व्हॅल्यू आली. आरच्या व्हॅल्यूवरून आपण 2 स्पियर्सचं व्हॉल्यूम काढलं. 2 स्पियर्सचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, दॅट इज ए क्यूब, आणि ही झाली आपली पॅकिंग इफिशियन्सी. And last one is face centered cubic unit cell. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता बघा, फेस सेंटरमध्ये सुद्धा आपण सगळे 6 फेसेसचे हाफ स्पियर न दाखवता आपण फक्त एकाच फेसचा हाफ स्पियर इथं दाखवला आहे. आणि ह्या कॉर्नरला एक 1/8 पार्ट टच झाला, आणि ह्या कॉर्नरचं एक 1/8 पार्ट इथं ह्या स्पियरला डायरेक्ट टच होतोय, स्टॅक होतोय. आपण घेतला ए बी सी ट्रायंगल, आणि ही एज लेंथ ए आणि ही लेंथ बी अशी घेतली आपण. इन ट्रायंगल ए बी सी, हा ट्रायंगल आपण घेतला ए बी आणि हा सी, हा ट्रायंगल आपण घेतला आहे असा ए बी सी, आणि ही ए सी लेंथ बी झाली, ए बी आणि सी बी ही लेंथ ए झाली. देअरफॉर इन ट्रायंगल ए बी सी बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बट बी इक्वल टू 4r, इथं बी इक्वल टू 4r, म्हणजे हे डायमीटर 2r आणि याची दोन्हीची रेडियस 1r मिळून किती 4r. देअरफॉर 4r स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मीन्स 2a स्क्वेअर, and therefore 16r square equal to 2a square. Therefore 8r equal to root 2a. root 2a. आपण डायरेक्ट इकडे घेऊ. r square equal to 2a square divided by 16, that is equal to 1/8 a square divided by 8 r square. Therefore r equal to a divided by root 8. r ची व्हॅल्यू इथं आली a divided by root 8. सिंपल क्युबिकसाठी आपल्याला आली होती a divided by 2. बॉडी सेंटरसाठी मिळाली रूट 3 divided by 4a, आणि इथं आता मिळाली a divided by root 8.
आता इथे आपल्याला काढायचं व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय दी पार्टिकल्स इन फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल किती पार्टिकल्स, कॉन्स्टंट पार्टिकल्स किती येतात, तर 4 पार्टिकल्स. 6 फेसेसचे मिळून 3 आणि 8 कॉर्नर्सचा मिळून 1 असे टोटल 4 पार्टिकल्स. व्हॉल्यूम ऑक्युपाईड in face centered cubic by 4 particles. Therefore volume of 4 particles equal to 4 into 4/3 pi r cube. एका स्पिअरचं व्हॉल्यूम 4/3 pi r cube आणि त्याची 4th टाइम्स. आता आर क्यूब इक्वल टू, इथं आर क्यूबची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे ए डिवायडेड बाय √8 क्यूब. ही व्हॅल्यू आपल्याला इथं टाकायची. हे किती होतील 16 डिवायडेड बाय 3 पाय आणि हे a/√8 क्यूब. आता मगाशी केल्याप्रमाणे हे सुद्धा काय होणार a क्यूब डिवायडेड बाय 8√8. 8 1 2 16 आणि पुन्हा आपण काय करणार हे पाय आणि a क्यूब √8 मीन्स 2√2 आणि हे 2 कॅन्सल करणार. देअरफॉर खाली काय शिल्लक राहिलं पाय डिवायडेड बाय 3√2 a क्यूब. pi divided by 3√2 a cube. This is volume occupied by 4 particles. Volume occupied by 4 particles. आता packing efficiency. That is volume occupied by 4 particles divided by total volume of unit cell into 100. a/3√2 a cube divided by a cube into 100. That is equal to pi divided by 3√2 into 100 equal to 74%. And remaining is ovoids. किती voids येतील हे 6 म्हणजे 18 आणि प्लस 26% ओवाइड्स येतील. दिस अबाउट पॅकिंग इफिशियन्सी ऑफ फेस सेंटर्ड. काय केलं आपण हा युनिट सेल काढला, एका फेसचा हा पोर्शन आणि हे 2 जे डायरेक्टली अटॅच झाले काढले. हा ट्रायंगल कन्सिडर केला ABC मध्ये C हा हायपोटेनस टाकला. त्यानंतर B² इक्वल टू A² + A² आणि Bची लेंथ किती आहे तर 4r आहे. ती 4r ची व्हॅल्यू काढली, त्याचा स्क्वेअर केला आणि हे व्हॅल्यूज इंटरचेंज केल्या. rची आपल्याला व्हॅल्यू मिळाली, rचा क्यूब केला आणि तो rचा क्यूब हा व्हॉल्यूम ऑफ दी स्पिअरमध्ये ठेवला. त्यावरून आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 स्पिअर दॅट इज 4 पार्टिकल्स मिळालं आणि पॅकिंग इफिशियन्सी काढली. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 पार्टिकल्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ दी युनिट सेल अँड दॅट इज इक्वल टू 74%. आता बराच वेळा हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला एक्झाममध्ये येत नाही, परंतु येतं काय तर हे पॅकिंग इफिशियन्सीवर बराच वेळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय स्पिअर्सवरही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. आणि ह्या आरच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला एज लेंथ माहीत असेल तर त्या पर्टिक्युलर युनिट सेलची रॅडियस मात्र काढायला येते. तिथं मात्र प्रॉब्लेममध्ये हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तो प्रॉब्लेममध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.